बारी आली म्हणजे पेंटिंग तर बनणारच. नमस्कार, मी श्रुती. यावेळी आपल्या विठुरायाचं पेंटिंग करायचं ठरवलं. पहिल्यांदा आउटलाईन तयार केली आणि मग सुरुवात केली सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, म्हणजे विठुरायाच्या चेहऱ्यापासून. मला नेहमी वाटतं पेंटिंगमध्ये सगळ्यात जास्त जीव चेहऱ्यातच असतो, त्यामुळे इथे घाई अजिबात केली नाही. डोळे, टिळा, चेहऱ्यावरचं ते शांत स्मित एक एक लेअर करत गेले आणि हळूहळू विठुरायाचं रूप समोर यायला लागलं. आणि मग आली माझी फेवरेट स्टेप, मुकुट. गोल्डन शेड्स आणि हायलाइट्स दिल्यावर पेंटिंगला एकदम वेगळी शोभा यायला लागली. प्रत्येक लेअर नंतर विठुरायाचं रूप अजून खुलत चाललं होतं आणि आता खरंच पूर्ण होताना दिसायला लागलं. आज इथंपर्यंतच. पुढच्या पार्टमध्ये विठुरायाचं बाकीचं रूप पूर्ण करणार आहे. हां, आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि पुढच्या पार्टला पण असंच प्रेम द्या. भेटू लवकरच.